गाइस, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं राजरत्न बुक जर्नी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजचं पहिलं पुस्तक आहे गरुड झेप. गरुड झेप हे पुस्तक भरत आंधळे यांनी लिहिलेले आहे. भरत आंधळे यांनी हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे लिहिलेले आहे. आपल्याला वाटत असेल हे छोटंसं बुक आहे, पण या छोट्याशा बुकमध्ये पण एक ध्येय वेडा प्रवास आहे. एका मुलांनी एक सायकल ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंतचा कसा प्रवास केला याच्यावर आधारित हे पुस्तक आहे. तर त्यांना त्या पोरांना कोण सपोर्ट केला ते पण आपण याच्यात पाहून घेऊया. या पुस्तकातनी काय काय लिहिलं आहे तर आपण चला आपली कहाणी सुरू करूया. तर सर्वात पहिले हा जो मुलगा होता याचं नाव होतं भरत. यांनी खूप खोडकर होता. यांनी एके दिवशी तो खेळत जाय तर त्याला इथं लाग असं चालत होतं. तर एके दिवशी तो आणि त्याचा मित्र खेळत होता आणि खेळता खेळता तो पडला आणि त्याचा मित्र खूप रडत आहे. तो मोठ्या घरचा होता म्हणून त्याच्या लायना मित्राला कल्ला केला आणि तो दुसऱ्या दिवशी झोपला. आणि त्यांची मैत्री खूप चांगली होती म्हणून ते दररोज खेळत जाय. तर एका दिवशी भरत त्याच्या घरी टीव्ही पाहायला गेला, पण जसा तो टीव्ही पाहायला गेला त्याच्या घरच्यांनी त्याची टीव्ही बंद करून टाकली. त्यामुळे त्यानं काय केलं की त्याच्या घरातला रेडिओ चोरला आणि त्याच्या घरामागे जाऊन तो रेडिओ ऐकत होता. तर रेडिओ ऐकत असल्यामुळे त्यांच्या घरच्यांना त्याचा आवाज गेला आणि त्याने विचारले, रेडिओ कोणाच्या इथून आणला? तर तो भरत मुकाच होता आणि त्याच्या मित्राच्या घरचे आले आणि म्हणाले, तू आमचा रेडिओ चोरलास, तू खूप चोरटा आहे. तर ते वापस गेले त्याचा रेडिओ घेऊन. तर त्या रात्री भरतला खूप कल्ला खायला भेटला आणि तो भरत झोपला आणि दुसऱ्या दिवशी तो वापस उठला आणि त्याच्या आजीनं त्याचं नाव एका शाळेत दाखल केलं होतं आणि तो शाळेत पण खूप खोडकरपणा करत होता. त्याच्या घराच्या थोडंसं समोर एक तमाशा दर शनिवारी तमाशा लागत होता. तर तो तमाशा पाहायला कधी झाडावर तर कधी स्टेज खालून तर कधी भिंती ओलांडून जात होता. तर असं करत त्याचा खोडकरपणा खूप वाढत गेला आणि तो एके दिवशी यात्रेत गेला आणि तिथून खेळण्याची सामान चोरून घरात आला. तर एके दिवशी त्याच्या शाळेतून त्याचा नंबर आला असं त्याला वाटत होतं, कारण की तो नापास होता. पण त्याला अ दिसल्यामुळे त्याला वाटलं म्हणून त्याला वाटलं मला प्रथम मार्क मिळाले. पण तसं नव्हतं. म्हणजे प्रथम मार्क नव्हते. तर मग ते खूप खुश झाला आणि त्याच्या आजीला सांगितलं की मला प्रथम मार्क मिळाले पुऱ्या शाळेतून. तर तो असं दुसरी तिसरी लोक करत राहिला आणि त्याची आजी पण खूप खुश होत होती. पण एका दिवशी चौथीतनी त्याच्या आजीला तिथं बोलावलं. तर ते सर म्हणाले की तुमचा नातू खूप दिवस झाले नापास होत आहे, खूप वर्ष झाले. पण त्याची आजी म्हणाली, हे तर मला घरी येऊन सांगते मला प्रथम मार्क मिळाले. तर तो मास्तर म्हणाला, नाही, याला म्हणजे प्रथम मार्क नसतात. तर ते ऐकून त्याच्या आजीने त्याची घरी जाऊन पण खूप खेळ घेतली. तर तेव्हापासून त्याने ठरवलं की मी नुसतं आतापासून अभ्यासच करत जाईल. तर त्याचे मित्र आणि ते एका पहाडीवर जाऊन ते अभ्यास करत जाईल. अभ्यास करत त्यांचे 5वीत नंबर खूप चांगले आले. तर त्यांनी 5वी पास करून त्यांच्या आजीला सांगितलं. त्याची आजी पण खूप खुश झाली आणि असं करत 5वी 6वी 7वी 8वी 9वी लोक ते खूप पास झाले. आणि मग 9वीच्या नंतर त्यांना 10वीचं खूप टेन्शन आलं की आता आपण कसं पास हो. तर भरत त्याच्या आजीसोबत एका कामाला जात आहे. तर तिथं त्याला फक्त 9 आणे असेच भेटत जात आणि त्याला एका दिवशी एक माणूस दिसला. तो गाडी घेऊन जात होता आणि त्याने त्या माणसाच्या आईला विचारलं की तुमचा मुलगा काय काम करते? तर त्याची आई म्हणाली, माझा मुलगा तिकडे बाहेर गावी कामाला आहे. तर भरत म्हणाला, किती पगार आहे? तर त्याची आई म्हणाली, 500 रुपये पगार आहे. तर मग ते ऐकून ते म्हणाला, मी पण आता याच्यावानी मोठा माणूस होईल. तर मग त्याने 10वी पण क्रॅक केली आणि 10वीच्या नंतर तो बाहेर गावी शिकायला गेला. तिथं तो एका गॅरेज मध्ये काम करत होता. तर गॅरेज मध्ये त्याला खूप मदत केली त्याचे खासकर
त्याच्या सरांनी, त्याचे मालक होते त्यांनी, आणि त्याची मदत कांबळे सरांनी पण केली. आणि कांबळे सरांकडे तो ट्युशनला जात जाय आणि त्याचा मालक त्याला काही पैसे देत जाय आणि त्याला पुस्तकं पण घेऊन देत जाय. आणि त्याचा मामा खूप चांगला होता, त्याने त्याची शिक्षणातनी मदत केली. आणि त्याला जेव्हा पण त्याच्या भेटीला यायचे तेव्हा त्याला काही नवे पुस्तकं आणत जाय वाचायसाठी. तर असं करत करत त्याने ठरवलं की मी आता सर्वात मोठी UPSC ची परीक्षा करेल. तर त्याने UPSC ची परीक्षा दिली आणि त्याचा प्रथम नंबर, त्याचा IRS मध्ये नंबर लागला. तर IRS मध्ये नंबर लागल्यामुळे तो खूप खुश होता आणि तो लाल दिव्याच्या गाडीतून त्याच्या गावी गेला. लाल दिव्याच्या गाडीत त्याची आजीला बघून खूप आश्चर्यचकित वाटलं आणि त्याची आजी म्हणाली, गाडी कोणाची होय आणि तू कोणाच्या गाडीत आलाय? तर तो म्हणाला, ही माझीच गाडी आहे आणि आतापासून मी IRS ला लागलो. तर हे ऐकून सर्वजण खुश झाले आणि सर्वांच्या तोंडावर स्मित पाहत तो पण खुश झाला. आणि जर तुम्हाला पुढचं पुस्तक आणखीन एक्सप्लेन करून सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा. दुसरं पुस्तक आहे पॉवर ऑफ थिंकिंग. हे पुस्तक पण मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर याचा व्हिडिओ पण लवकरात लवकर येईल. तर तुम्ही याचा पण व्हिडिओ पाहायचा. याचा एकच पार्ट असल्यामुळे एकच पार्ट होता. तर याच्यानंतर हे पुस्तक झालं की आपण साधू बुकचं पण रिव्ह्यू करू. तर हेच माझी छोटीशी लायब्ररी आहे. तर थँक्यू. धन्यवाद.